नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला आज आपल्याला आहे ना ब्लाउजची कटिंग करायची आहे। आता इथे बघा पेपर कटिंग पहिलेच मी करून घेतलेली आहे। आता आपल्याला अस्तरवरती ठेवून घ्यायची। सर्वात पहिले आपल्याला इथे ना बघा आता अस्तरवरती ठेवताना ना सर्वात पहिले सगळे पार्ट ठेवून घ्यायचे। आता ही बघा अस्तरची ना ही बंद बाजू आहे। आता सर्वात पहिले बघा हा पाठीमागचा भाग आहे ना तो आपल्याला ह्या पद्धतीने असा ठेवून घ्यायचा आहे बरोबर। आता त्याच्यानंतर आपल्याला लगेच इथे ना हा साइड पार्ट आहे ना तो ठेवून घ्यायचा हे बघा या पद्धतीने असा। आता त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे आपल्याला कटोरी ठेवायची। ही बघा इथे कटोरी ठेवते मी। पहिले मी सगळे पार्ट ठेवून घेते, नंतर मी तुम्हाला दाखवते कसे ठेवलेले आहे ते। आता ही क्रॉस पट्टी आहे ती पण बघा आता इकडे मी थोडासा कॅमेरा घेतलेला आहे। आता ती आपल्याला ह्या पद्धतीने अशी बसवायची आहे। आता आपली स्लीव्ज राहिलेली ती पण आपण ठेवून घेऊ। आता इथे बघा स्लीव्ज मी या पद्धतीने ठेवून घेतलेली आहे। आता ह्या पद्धतीने अशी बसलेली नाहीतर मग अशी ठेवली तरी पण चालेल। आता सर्व पार्ट ठेवून घेतलेले आपल्याला आहे ना मार्किंग करून घ्यायची। आता हे बघा सर्व पार्ट मी ठेवून घेतलेले असे। आता आपल्याला इथे ना कुठे वाढवायचं ते दाखवते तुम्हाला। आता इथे बघा ही क्रॉस पट्टी ना ती आपल्याला खालच्या साइडने आहे ना अर्धा ते पाऊण इंचानी वाढवून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायची। आपण पेपरवरती ना वाढवलेली नाही। चला आता इथे मी मार्किंग करून घेते आणि तुम्हाला पुढे मी दाखवते। इथे बघा सर्व मार्किंग करून घेतलेली आपण। आता हे पेपर पॅटर्न आहे ना बाजूला काढून घेऊ। आता इथे बघा ही ना खालच्या साइडला आहे ना पाऊण इंचानी इथे मी ही क्रॉस पट्टी वाढवून घेतलेली आहे। जी पहिली होती ती बघा इथे मी लाईन मारून घेतलेली होती आणि इथे वाढवून घेतलेली। नाही वाढवली तर आपली क्रॉस पट्टी कमी पडू शकते। आता इथे बघा कटोरी पण आपल्याला वाढवायची गरज नाही, आपण पहिलेच पेपरवरती वाढवून घेतलेली आहे। आता याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता। आपल्याला आता कटिंग करून घ्यायची। जशी आपण मार्किंग केलेली ना तशीच कटिंग करायची आपल्याला। आता इथे कुठेच वाढवायचं नाही। चला आता मी कटिंग करून घेते। इथे बघा सर्व कटिंग करून घेतलेली आहे मी। हा पाठीमागचा भाग, ही स्लीव्ज, ही क्रॉस पट्टी, ही कटोरी आणि हा साइड पार्ट आपल्याला आता ब्लाउज पीस वरती ठेवायचा आहे आणि कटिंग करायची। इथे बघा मी हा ब्लाउज पीस आहे ना डबल करून अंथरून घेतलेला आहे हे बघा। आता इथे आपण आहे ना पाठीमागचा भाग आहे ना ठेवून घेऊ। आता इथे ना आपण काय करू, ही डिझाइन आहे ना म्हणजे ही पाठीला पण आली पाहिजे आणि स्लीव्जला पण आली पाहिजे। आपण इथे ना आता सर्वात पहिले पाठीचा भाग काढून घेऊया। हे बघा आपल्याला जितकं पाहिजे तितकंच घ्यायचा आहे कपडा, म्हणजे आपल्याला स्लीव्ज साठी पण ये आपली डिझाइन येईल। आता इथे बघा या पद्धतीने ठेवून घेतलेले, जास्त पण कपडा नाही घ्यायचा। इकडे फक्त अर्धा इंच कपडा आपल्याला जास्त घ्यायचा असतो। आता आपण कटिंग करू। कटिंग करताना ना थोडासा आहे ना हा कपडा आहे ना जास्त घ्यायचा आहे आपल्याला, 1 इंच आपण जास्त घेऊ, म्हणजे असं खालच्या साईडला पण आहे ना पाइपिंग केल्यासारखं दिसणार आहे। तुमच्यासोबत मी शेअर करीन। चला आता इथे मी कटिंग करून घेते। हे बघा पाठीमागचा भाग आपला कटिंग करून झालेला आहे। इथे बघा याच्यामध्ये बघा स्लीव्ज आहे ना बसत नाहीये। हे बघा कमी हा कपडा, म्हणजे ही डिझाइन कमी आहे। ब्लाउज पीस भरपूर मोठा आहे पण ही डिझाइन आहे ना कमी। हे बघा इथे मी कपडा हा ना डबल करून घेतलाय आणि इथे बघा ही स्लीव्ज आहे ना बसत नाही। इकडे पण जोड द्यावा लागेल आणि तिकडे पण जोड द्यावा लागेल आपल्याला। आपण काय करू, इथून आहे ना कटिंग करून घेऊ आणि नंतर स्लीव्ज जोडून झाल्यानंतर आहे ना आपण हे वरून लावून घेऊ। आता मी इकडेच कटिंग करून घेते। हे बघा इथे मी हा कपडा आता डबल करून घेतलेला आहे। आता इथे मी स्लीव्ज आहे ना ह्या पद्धतीने अशी ठेवते आणि कटिंग करून घेते। हे बघा हे बघा स्लीव्हची कटिंग झालेली आहे। आता इथे बघा मी हा साइड पार्ट ठेवून घेतलेला आहे। खाली पण बघायचं। हे बघा आता इथे बघा मी असंच ठेवला असताना इथे बघा खालचा कपडा हा खाली गेलेला आहे, म्हणजे तिकडे गेलेला आहे। त्याच्यामुळे ना काळजीपूर्वक आपल्याला कटिंग करायची। आता आपल्याला सर्वात पहिले व्यवस्थित करून घ्यायचा असतो कपडा। हे बघा इथे बरोबर आहे पण इकडची बाजू आहे ना
इकडे थोडासा हा पुढे आला आणि हा खाली गेलेला आहे। हे बघा साइड पार्ट पण आपली कटिंग झालेली। आता आपण कटोरी ठेवून घेऊ। इथे बघा मी कटोरी बघा कशी ठेवलेली आहे। आता त्याच्यानंतर आपली क्रॉस पट्टी राहिलेली ती पण आपण अशी ठेवून घेऊ। हे बघा इथे आपण आता कटिंग करून घेऊया। बरेच दिवस व्हिडिओ आले नाही मैत्रिणींनो, मी गावी गेली ती त्याच्यामुळे 15 दिवस गावी गेलेली होती त्याच्यामुळे व्हिडिओ आले नाही तुम्हाला। आणि गावी पण कसं जावंच लागतं, काही कार्यक्रम वगैरे लग्न वगैरे असतात त्याच्यासाठी। आता इथे बघा पूर्ण आपली कटिंग झालेली आहे। ही बघा चला आता इथे बघा संपूर्ण कटिंग मी केलेली। आता आपल्याला ब्लाऊज शिवायला घ्यायचे, भरपूर ब्लाऊज शिवायचे बाकी राहिले माझे गावी गेल्यामुळे। इथे बघा कटिंग झालेली आहे आपली।